नमस्कार सर. नमस्कार. सर, आता 15 जुलैपासूनच पाऊस बंद होणार, एल निनोमुळे दुष्काळ पडणार अशा बातम्या ऐकायला मिळतात. याबद्दल आपलं मत काय? याबद्दल सविस्तर माहिती द्या सर. पहिली गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय की हे एलिनोचं वर्ष आहे हां. आणि एलिनोच्या वर्षामध्ये हो अशा का? प्रकारचं या वर्षीचं वातावरण भयानक आहे. कारण जसा जूनमध्ये 60% पाऊस पडलाय, हं. तसा जुलैमध्ये देखील पाऊस कमीच पडणार आहे. हे काय शेतकऱ्यांना भीती नाही, ही रिॲलिटी आहे. बरोबर आहे सर. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्यावर्षी जनावरांचा चारा यावर कॉन्सन्ट्रेट करावं. अगदी आपल्याला जर 20-25 एकर शेती असेल ते 20-25 एकरमध्ये पीक घेण्यापेक्षा हं. आपल्याला शेतीतून चारा कसा उत्पन्न करता येईल, पडलेल्या पावसाचं पाण्याची साठवणूक कशी करता येईल, याच्यावर काम करण्याची आता वेळ येऊन थांबलेली आहे. कारण हे वर्ष तेवढं सोपं नाही. पण याला एक दुसरा चांगली बाजू अशी आहे की जर समजा आयोडी पॉझिटिव्ह झाला हं. तर मात्र आपल्याला दुष्काळाचं तीव्रता जाणवणार नाही. हं. ती आपली तीव्रता कमी होईल आणि शेतकऱ्याला समाधानकारक अशा प्रकारचं पीक उत्पादन सुद्धा यावर्षी येऊ शकेल. परंतु हे डिपेंड आहे, निसर्गाने जर आपल्याला आयोडीने साथ दिली तरच ते होणार आहे. आणि त्या आयोडीच्या बेसवर आपण 97% पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज दिला होता. आता त्यात पहिला फटका कुठे बसला? आता आपण 92% पाऊस जूनमध्ये सांगितला होता, बरोबर आहे सर. इथे 60% पडला. हं. म्हणजे इथेच जवळपास आपलं नाही म्हटलं तर 32% पाऊस इथेच कमी झाला. बरोबर सर. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती रिॲलिटीवर आता बोलण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं देऊन किंवा केवळ अंदाजावर अवलंबून, म्हणजे थोडक्या दिवसाच्या अंदाजावर अवलंबून ठेवून चालणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता फार जागरूक पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याची बचत करा आणि शक्यतो जनावरांना चारा कसा होईल याच्या दृष्टीने पिकांचे नियोजन करा. फार उत्पन्नाच्या पिकं आणि फार व्यापक शेतीवर ते काम करू नका. समजा उद्या खंड पडला तर आपल्याला उपलब्ध पाणी साठ्यात ते पीक वाचवता येईल. अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांनी नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. हं. पण आपली अडचण अशी आहे की जुलैत पण जे लॉंग पिरियड अवरेज मॉडेल जे अंदाज देतात त्यामध्ये अतिशय कमी पाऊस दाखवलेला आहे. हं. त्याच्यामुळं ही परिस्थिती आपण शेतकऱ्यांसमोर मांडणं आवश्यक आहे. बरोबर सर. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडक्यात आपण एका वाक्यात जरी सांगायचं झालं तर आम्ही दुष्काळ जरी म्हणत नसलो तरी सरासरीच्या खूप कमी पाऊस पडतोय आणि हा ऐतिहासिक कमी पाऊस आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आता आवश्यक आहे. हं. बरं सर, मग आता जुलैच्या म्हणजे 10 तारखेपासून पुन्हा पावसाचं खंड पडेल अशी शक्यता आपल्याला वाटायली की तुमच्या बोलण्यातून? याचा अर्थ असा आहे की जर आयोडी सक्रिय झाला हां. तर खंडाचा प्रभाव राहणार नाही. बरोबर आहे सर. परंतु आयोडी कोणाच्या हातात नाही. नाही. समजा आयोडी नाही सक्रिय झाला तर मग आपण दुष्काळाकडे झुकले जाऊ, असा याचा अर्थ आहे. म्हणजे शेतकऱ्यांना यामुळं पिकाकडे जास्त म्हणजे इतर पिके घेण्यापेक्षा जास्तीत जास्त पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी आणि आता आपल्याला त्या मुद्द्यावर येणं आवश्यक आहे की शेतकऱ्यांनी आता पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा याच्यावर काम करावं. जास्तीत जास्त त्याच्याकडे जास्त उत्पादनाच्या मागे आता लागू नये. कमी क्षेत्रावर पीक करावं. जर समजा खंड पडला तर त्या पिकांना पाणी देईल. आपल्याकडे उपलब्ध पाणी त्या पिकापुरतं वापरता येईल. तुम्ही जर समजा 10 एकर शेती पीक केलं आणि त्याला पाणी द्यायला बसला तर ते पाणी नाही पुरणार. नाही पुरणार. बरोबर आहे सर. त्यामुळे मर्यादित क्षेत्रावर पिकं करा आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या उत्पन्नाचा फायदा होईल. असं आपल्याला शेतकऱ्यांना सल्ला देणं आता आवश्यक आहे. ठीक आहे सर. ओके. छान माहिती दिली सर. ओके. खूप खूप धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.